निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील जवळपास निम्म्या म्हणजे 2200 मतदारसंघावर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून वॉच आपण बघू शकतो CCTV लावलेले आहे आणि ही कंट्रोल रूम आहे। या कंट्रोल रूमद्वारे जवळपास 2200 दोन्ही मतदारसंघ मिळून 2200 मतदान केंद्रावर डायरेक्ट वॉच आहे। आपण बघू शकतो नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये म्हणजे रामटेकमध्ये 5410 मतदारसंघ आहे, त्यातले निम्मे मतदारसंघ त्यावर वॉच ठेवला जातो आहे कंट्रोल रूममधून। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि हे कंट्रोल रूममधले दृश्य आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकारात ही संपूर्ण टीम तयार करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे वॉच माझ्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आहे। सर काय आहे हे? आज आपल्या टोटल जवळपास 4500 पोलिंग बूथवर मतदान होत आहे आणि कमिशनच्या गाईडलाईननुसार आपल्याला निम्म्या म्हणजे 50%वर आपल्याला वेबकास्टिंग आपल्याला करायची आहे। त्याच्यामध्ये आतमध्ये काय चालू आहे, बाहेर रांगेमध्ये काय चालू आहे, जेणेकरून कमिशनचं जे मॅन्डेट आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे, त्यासाठी हे लाईव्ह आपण वेबकास्टिंग याच्यामध्ये करत असतो। आणि आमचं जे जिल्हा प्रशासनाचं आणि इलेक्शन टीमचं जे एम आहे की कमीत कमी 75% वोटिंग आपल्याला करायची आहे। तर आपण बघू शकता की चांगला प्रतिसाद नागपूरकरांनी दिला आहे। जवळपास 17-18% वोटिंग 11 वाजता झालेलं आहे आणि या स्पेसनी जर मतदान झालं तर जवळपास आम्ही आमचं जे टार्गेट आहे 75% ते अचीव करण्याचा आमचा प्रयत्न आहे। ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। जवळपास 19% पर्यंत आलंय। हां, 19% झालेलं। आता 1 वाजताचा रिपोर्ट अजून येईल। आत्ताही पोलिंग बूथ्सवर लाईन्स वगैरे आहे, वेटिंग रूमची फॅसिलिटी वगैरे करून दिलेली आहे। तो वी आर व्हेरी होपफुल की अच्छा वोटिंग होगा। उन्हाळा आहे, तापमान वाढलेलं आहे, त्यात काय व्यवस्था आहे? नाही, त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सगळ्यांना सांगितलं होतं की वेटिंग रूम अवेलेबल करून दिलेली आहे, जेणेकरून लाईनी लागणार नाही। त्यानंतर ज्या ठिकाणी वेटिंग रूम नाही तिथे आपण टेंट टाकून दिलेले आहे, पाण्याची सोय आहे, ग्लुकोजचं आहे, मेडिकल किट आहे, सगळ्या फॅसिलिटीज आपण तिथे उपलब्ध करून दिलेल्या आहे। नक्कीच आपण या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। अजूनही लोक रांगेत लागून आहेत। हे बघा, ही गर्दी या ठिकाणची हे दृश्य बघा, ही गर्दी आहे। वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर अशा प्रकारचा रिस्पॉन्स आता मिळतोय बघा। हे प्रत्येक मतदान केंद्रावर भरभरून लोक जे आहे, प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलचं मतदान केंद्र आहे बघा, इथे या ठिकाणी लोक आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या कडाक्याच्या उन्हातही मिळतो आहे। आणि या सगळ्या म्हणजे जवळपास नागपूर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघ मिळून निम्म्या मतदान केंद्रांवर CCTVचा वॉच आहे। 24 तास जोपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठे काय गडबडी चालली, रिस्पॉन्स कसा मिळतो आहे, काय सुविधा आहे, काय अडचणी येत आहेत का, या संपूर्ण वॉच या जिल्हाधिकारी कार्यालयात या रूममध्ये ठेवला जातो। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।